हॅलो, मी नैना आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत होममेड रसमलाई। तर चला बघूया। तर सगळ्यात आधी आपण फुल फॅट 2 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे 2 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे, ते आधी आपण गरम करून घेऊया। आणि आपल्याला पूर्ण उकळी नाही काढायचे, उकळी याच्या आधीच गॅस बंद करायचा आपण आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचं। ह्याला मध्ये मध्ये स्टर करत राहायचं, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे दूध। दूध गरम होईपर्यंत आपण ह्यामध्ये 2 टेबलस्पून व्हिनेगर आणि 2 टेबलस्पून पाणी हे मिक्स करून घ्यायचं। उकळी आल्यानंतर 5-10 मिनिटं ह्याला असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्हिनेगर मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत हे उकळलेलं दूध थंड होतं तोपर्यंत आपण हे रसमलाईचं बासुंदी करून घेऊया। तोपर्यंत आपण इथे साईड बाय साईड ड्रायफ्रूट्स चॉप करून घेऊया बासुंदीसाठी। दूध थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण केसर टाकूया। भरपूर केसर टाकायचं मित्रांनो, कंजूसपणा करायचा नाही आहे केसर टाकताना, नाहीतर मग तसा फ्लेवर किंवा कलर येणार नाही। तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल कलर पण टाकू शकता जर तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि याला फक्त 5-10 मिनिटच उकळी द्यायची। जास्त याला घट्ट नाही करायचं, नाहीतर मग रसमलाई हे सोक नाही करू शकणार जास्त घट्ट केलं तर, त्याच्यामुळे थोडंसं हे पातळच ठेवायचं। आता हे थोडं नॉर्मल टेम्परेचरला झालं आहे दूध, सो आपण आता त्याच्यामध्ये हळूहळू हे व्हिनेगरचं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि एकदम सॉफ्ट हलक्या हाताने त्याला हलवायचं। दूध फुटायला लागलंय, तर बाकीचं पण हे टाकूया पाणी। किती सॉफ्ट झालंय पाणी। आता हे आपण एका जाळीमध्ये गाळून घेऊया। हे आपण एका जाळीमध्ये गाळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडं नॉर्मल पाणी टाकायचं आपल्याला, तसंच त्याचा व्हिनेगरचा थोडा आंबटपणा जाण्यासाठी। आणि हे थोडंसं त्याच्यातलं पाणी आपण थोडं गाळून घेऊया।
हलक्या हाताने करायचं आहे, जास्त पण त्याच्यावरती प्रेशर नाही आलं पाहिजे. आता हे आपण ह्याच्यात गाळायला ठेवणार आहे आणि ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते पण निघून जाईल. सो त्याच्यासाठी हे आपण 10 मिनटं ठेवूया असंच. एकदम पण त्याच्यातलं पाणी सोक नाही झालं पाहिजे, कारण मग त्याच्यातलं सॉफ्टनेस निघून जाईल, रसमलाई हार्ड होईल. त्याच्यामुळे एक 10 मिनटं आपण हे ठेवूया. आता याने थोडा कलर चेंज झाला आहे, तर आपण त्याच्यामध्ये साखर टाकूया 1 वाटी. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे साखर टाकू शकता. आता याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर 10 मिनटं उकळी येऊ द्यायची आणि मग हे नॉर्मल टेम्परेचरला थंड व्हायला ठेवून द्यायचं साईडला. आता आपण साईडला ठेवलेलं जे वाटलेलं दूध घ्यायचं. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अजून थोडंसं पाणी आहे, पूर्ण पाणी ह्याचं सोकण्यात जावं. सो हे असंच राहायला पाहिजे, नाहीतर आपण रसमलाई खूप हार्ड होईल. आता हे आपल्या अशा हातांनी ह्याला असं स्मॅश करून घ्यायचं, एकदम पेस्ट टाईप. सॉफ्ट एकदम. आता हे असं सॉफ्ट म्हणून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त 1 चमचा मैदा टाकायचा आहे, फक्त बाइंडिंगसाठी. आणि परत त्याला असं मळून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला असं चपटा शेप द्यायचा रसमलाईसारखा. आता हे आपली साखरेचं पाणी रेडी आहे. मी 1.5 कप साखर आणि 6 कप पाणी घेतलं आहे आणि हे एकदम पातळच ठेवायचं, याला जास्त घट्ट नाही करायचं आहे. आणि आपल्या असं रसमलाई हळूच सोडायचे त्याच्यामध्ये. गॅस फास्टच ठेवायचा. आता हे 2 मिनिटासाठी आपण ओपनच ठेवूया, याला झाकायचं नाही. आता बघा याची साईज थोडीशी वाढली आहे, थोडेसे फुगलेत हे. आता आपण याच्यावरती 15 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता 15 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड पाणी घेतले मी, त्याच्यामध्ये बर्फ टाकूया. आणि रसमलाई लगेच काढून आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. किती मस्त फुगलेत बघा. आता हे आपण ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घेऊया आणि आपल्या केलेल्या दुधाच्या बासुंदीमध्ये ते टाकूया, कारण मग ते सोक होईल, खेचून घेईल आणि परत आपली रसमलाई फुगेल.
अशा प्रकारे ही आपली रसमलाई रेडी आहे. ही एक 2-2.5 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायची आणि मस्त थंड करून खायची. आणि अशाच रेसिपीजसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. टेस्टसाठी घेऊन चालली आहे, बघूया आपण यांचं रिॲक्शन. कसं वाटलं? स्वरूप कसं झालंय? वाव, खूप छान झाले, खूप सुंदर, एकदम खूप छान, सुंदर, एकदम मस्त. हॉटेलपेक्षा भारी. हॉटेल